माझ्या जाऊबाईंनी आज बनवलं स्पेशल असं कैरीचं लोणचं. तर मला कैरीचं लोणचं खूप आवडतं, त्यांना माहीत आहे. त्यामुळे घरून येताना त्यांनी खूप साऱ्या कैऱ्या आणल्या होत्या, त्याचंच ते लोणचं करणार होत्या. त्यानंतर आम्ही मोहरीची डाळ आणि मसाला सगळं मिक्स केलं. त्यानंतर गरम तेलात आम्ही लसूण टाकला आणि हिंग टाकलं आणि ते त्या मसाल्यात ओतणार होतो. त्यापूर्वी आम्ही त्या कैरीच्या ज्या खापा होत्या त्यांना हळद आणि मीठ लावून रात्रभर ठेवलं होतं. त्याला पाणी सुटतं आणि मग नंतर एक दिवस उन्हात वाळवून घेतलं. अशा खापा आम्ही बनवून घेतल्या होत्या कैरीच्या. जास्त कडक करायच्या नाही, मला काही कडक आवडत नाही, त्यामुळे थोड्याशा एकच दिवस उन्हात वाळत घातल्या होत्या आम्ही. आणि मग आपला मसाला पण रेडी होता लोणच्याचा. जास्त खार मला आवडतो, त्यामुळे खापा कमी आणि खार थोडासा जास्त असं प्रमाण होतं. तर हे झाल्याच्यानंतर आम्ही त्यामध्ये गूळ टाकला आणि लवंग वगैरे पण टाकली होती, पण त्याचं काही शॉट घेतला नाही. आणि आंबट गोड तिखट इतकं टेम्पटिंग दिसत होता हा मसाला. थंड झाल्याच्या नंतरच तुम्ही त्यामध्ये कैरी टाका, म्हणजे कैरीच्या फोडी टाका, त्यामुळे ते अधिक छान होतं. गरम असताना अजिबात टाकू नका. आणि हे असं सगळं आम्ही लोणचं बनवलेलं आहे. तुमचं लोणचं झालं की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभर आम्ही ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बरणीत भरणार होतो. तर चांगल्या प्रकारे आम्ही मिक्स करून घेतलं. हे बघा, दुसऱ्या दिवशीचं लोणचं किती छान आणि टेम्पटिंग दिसतंय. तर चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या लोणचं खायला. बाय.